दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट। सलग 19 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली। नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट। तब्येत खालावल्यानं वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट। पक्षाच्या वतीने वांगचुक यांच्या तब्येतीची विचारपूस करत सुषमा अंधारेंचा आंदोलनाला पाठिंबा। दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। भंडाऱ्याच्या मोहाडी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम। सभापतीपदी बाणा 1.25 लाख तर उपसभापतीपदी आशा बोंद्रेंची निवड। तर तुमसरामध्ये भाजपने राष्ट्रवादीच्या तोंडचा घास पळवला। मुंबईत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांनी घेतली मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। बांदकुर्दमधील 250 श्रमिक कुटुंबांच्या घरांसाठी भेट घेतल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी घेतली निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट। SIR प्रक्रियेचा कालावधी वाढवण्यासंदर्भात चर्चा। अकोला महापालिकेतील 3 नगरसेवक अपात्र। जात प्रमाणपत्र अवैध असल्यामुळे आयुक्त सुनील दहानेंची कारवाई। निलंबित नगरसेवकांमध्ये अमरीन सदफ, सय्यद नाझिम, सीमा अंजुम शेख, अनीस शेख, अब्दुल्ला शेख, सलीम यांचा समावेश। मुंबई महापालिकेच्या मासिक सभेत विरोधकांचा सभात्याग। चेंबूर अहवालावरती हरकतीचा मुद्दा मांडावा विरोधकांची मागणी। बहुमत नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांची पुन्हा नाराजी। मुंबई महापालिकेच्या कायद्याचं पुस्तक इंग्रजीमध्ये असल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महापालिकेला मराठीचा विसर पडलाय का? ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांचा सवाल। मुंबईतल्या मुलुंड परिसरातील नागरिकांना भरमसाठ वीज बिल आल्यामुळे काँग्रेस आक्रमक। वीज दरवाढ कमी न केल्यास आंदोलन करण्याचा काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टींचा इशारा। परभणीमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेही आंदोलनामध्ये सहभागी। महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन अधीक्षक अभियंत्यांना दिलं निवेदन। अकोल्यामध्ये बोगस सोयाबीन बियाण्याप्रकरणी शेतकरी संघटनेचं कृषी विभागाच्या विरोधात आंदोलन। अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ आल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप। सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावरती नितेश राणेंकडून पाहणी। तळेरे वाघाशीवाडीतील शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या अडचणी। वर्ध्यातल्या रोठाबा इथे 12 वर्षीय पीडितेची अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी SIT स्थापन। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार। दरम्यान आरोपीला फाशी देण्याची स्थानिकांची मागणी। गडचिरोलीतल्या दुर्गम भागातही शासकीय सेवांचा लाभ घेता येणार। गडचिरोलीमध्ये 22 मिनी सेतू केंद्र सुरू होणार। त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होणार। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील गोटखिंडीमध्ये सुनेचा विनयभंग केल्याचा जाब विचारल्यामुळे वृद्ध सासऱ्याची हत्या। परप्रांतीय शेतमजूर असलेल्या आरोपीला बेड्या। धुळ्याच्या शिरपूरजवळ तापी नदीच्या पुलावरनं उडी घेत 28 वर्षाच्या तरुणाची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी व्हिडिओ शूट करत कंपनीतील 2 मुलींवरती गंभीर आरोप। ऑफिसमधील मुलींनी खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे आत्महत्या। अर्नाळा समुद्रकिनारी समुद्रात बुडालेल्या 2 अल्पवयीन मुलांचा शोध अजूनही सुरू। कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरद्वारे समुद्रामध्ये हवाई शोध मोहीम। अंधार पडल्यामुळे शोध मोहिमेत अडथळे। चंद्रपूर पोलिसांनी ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असलेल्या पान शॉपला ठोकलं सील। टपरी चालक ओम इटनकरला अटक करत 104 ग्रॅम MD ड्रग्जसह सुमारे 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। पालघरमध्ये तोतया सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्याला बेड्या। MIDCतील कारखानदारांना जिल्हाधिकाऱ्यांकडून हझर्ड डस्ट केमिकलचा परवाना काढून देतो सांगत तब्बल 16 लाखांहून अधिकचा गंडा। अरबी समुद्रामध्ये 350 वर्षांपेक्षा जास्त काळ डौलाने उभ्या असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भगदाड पडल्याचा रहिवाशांचा दावा। या समस्येकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरामध्ये धावत्या बसवरती कोसळलं झाड। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। झाड पडलेल्या बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती। अकोल्यामध्ये आगामी श्रावण महिन्यामध्ये कावड आणि पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। समन्वयाने काम करून उत्सव यशस्वी करण्याचा प्रशासन आणि मंडळाचा निर्धार।